तालुक्यातील शिराढोण येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक सलीम गणी शेख, ज्यांना सैलानी शेठ म्हणूनही ओळखले जाते, यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय। त्यांनी आपल्या स्वखर्चातून गावासाठी ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी एक घंटा गाडी आणि डस्टबिनची भेट दिली। या योगदानाने गावच्या स्वच्छतेमध्ये मोठी मदत होणार आहे। या उपक्रमाचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, भाऊसाहेब पाटील, अयूब कुरेशी, राजेंद्र वाघमारे आणि पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांना कचरा कुंड्यांचे वाटपही करण्यात आले। सलीम शेख यांनी केवळ घंटा गाडी देऊनच थांबले नाही, तर गाडीचे इंधन आणि चालकांचा संपूर्ण खर्चही ते स्वतः करणार आहेत। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला उपसरपंच अमोल माकोडे, राजू डांगे, ॲडव्होकेट नितीन पाटील, राजेश्वर पाटील, नासेर पठाण, नितीन पाटील, बाळासाहेब सोनके, सुमंत नाईकवाडे, आकाश धाकतोडे, अमोल नाईकवाडे, बब्बू कुरेशी, शिवाजी गाडे, चेअरमन श्रीपाद कापसे, उत्तम खडबडे, मकबूल डांगे, कलीम बागवान, मनोज पाटील, अली कबर पठाण, अमीर डांगे, सुरेश माकोडे, दादा खतीब, नूर डांगे, जुबेर डांगे, ॲडव्होकेट अमोल माकोडे, संजय नानसकर, सलीम मिटू शेख यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या शिराढोण गावात स्वच्छ भारत योजनेमध्ये आमच्या गावचे भूमिपुत्र उद्योगपती सलीम शेठ उर्फ शैलू भैया यांच्या माध्यमातून आज या गावाला एक घंटा गाडीचं पदार्पण केले आणि त्यांच्या स्वतःच्या पैशातून त्यांनी या गाडीचा खर्च करून 6.5 लाख रुपये करून स्वतःच्या माध्यमातून ते स्वतः गावाच्या स्वच्छतेसाठी पूर्ण गावभर स्वतःच्या सेवेतून ड्रायव्हर, डिझेल, पेट्रोल त्याच्यासह सर्व सुविधा कुठलाही सहभाग दुसरा नसून सलीम शेठच्या माध्यमातून या गावासाठी एक चांगला कल्पना केली आहे आणि आज या गावासाठी त्यांचा आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांच्या या कामाबद्दल अतिशय एक मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। आणि या गावासाठी या व्यक्तीने गेल्या कित्येक वर्षापासून स्वतःचं एक योगदान दिलं आहे। त्या सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक कामात काम करताना सर्व जातीभेद विसरून एक गाव शांत राहावं, नांदावं आणि सुखात राहावं या कल्पनेतून या गावाला त्यांनी दिलेली भेट आहे। ही खरंच एक स्वच्छ भारत योजनेमधली एक सुंदर कथा आहे। ज्या 2015 साली जे स्वच्छ भारत योजना राबवली आणि खेड्यामध्ये आज इतकं दुर्दैव आहे, नाल्या घाण आहेत, रस्ते घाण आहेत, कचरा घाण आहे, उकंड्या आज पडलेले नाहीत, उकंड्याला जागा नाही आणि या ठिकाणच्या प्रत्येक गृहिणीला त्या माध्यमातून जो एक त्रास होतो की कचरा कुठं टाकायचा, घाण कुठं टाकायची, गल्ली बोळामध्ये कचरे पडलेले आहेत, तर या गावाच्या स्वच्छता निर्माण होईल आणि या गावाच्या माध्यमातून आमच्या सर्व गृहिणींना, कर्मचाऱ्यांना, नागरिकांना सगळ्या स्वच्छतेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय निर्माण केल्याबद्दल त्या गाडीचं अर्पण करत आहोत। आणि आज या सर्व सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या या कामाचं कौतुक करून असंच सलीम शेठने या गावच्या कामात त्यांनी तसे खूप कामं केले, सामाजिक, लग्न, लोकांच्या आर्थिक मदती आणि अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून ते काम करतात आणि गावासाठी ते एक नेहमीच योगदान देणारे व्यक्ती आहेत आणि ते आमचे एक आदरणीय व्यक्ती आहेत आणि एक उद्योगपती म्हणून या गावचं त्यांना जो स्वाभिमान आहे, त्यांना जे काम करण्याची मानसिकता आहे, त्यांच्या माध्यमातून जे काम होतेच गावामध्ये त्यांनी असंच काम करावं, या गावाला त्यांनी योगदान द्यावं आणि त्यांच्या या कामाचं श्रेय सगळ्या गावांच्या लोकांना मिळेल। आणि त्यांच्या याबद्दल आजचा जो कार्यक्रम झाला गावात अनेक लोकांनी त्यात सहभाग घेतला, गावचे सरपंच होते, बाकीचे सहकारी होते आणि या गावामध्ये सर्व सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या या कामाबद्दल आम्ही खरंच कौतुक करावं। प्रतिनिधी अमीर साहेब खतीब, NTV न्यूज मराठी, कळंब, धाराशिव।